श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 असणार आहे। त्यानुसार 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केली जाईल। अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। यास मांडी पौर्णिमा असेही म्हणतात। ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात। या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी। या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। दूध आटून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो। देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे, तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावे। दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते। उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते। अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्री साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात। या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागताकरता घरामध्ये, मंदिरामध्ये तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात। कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या कमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते। जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धनधान्य देईल असे ती म्हणते। दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते। त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी लाभते, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते। तसेच कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक उपायसुद्धा केले जातात। आणि म्हणूनच कोजागिरी की पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने मुलावरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची। ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीच कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्यांना लागलेली प्रखरातली प्रखर नजरसुद्धा निघून जाणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा। या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आपल्याला ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा। तसेच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला थोडासा पाणी शिंपडून घ्यायचं। मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यावर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक हे काढायचं आहे। तसेच आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। उंबरठ्यावर आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे। आवर्जून आपल्याला लक्ष्मीची पावलंही काढायची आहेत। एका पावलामध्ये आपल्याला हळद आणि एका पावलामध्ये आपल्याला कुंकू हे टाकायचं आहे। अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी ही करायची आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे। माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहेत। लाल फुलंही अर्पण करायचे। तशी श्रीहरी विष्णूंना आपल्याला हळद, चंदनाने टिळा हा लावून घ्यायचा आहे। त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं ही अर्पण करून घ्यायची आहेत। अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 8 वाजल्यापासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात। आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर पहा, अगदी आपली लहान मुलं असतात किंवा मोठ्यात मोठी मुलं असतात किंवा मुली असतात, त्यांना बऱ्याचदा नजर लागलेली असते, तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार चिडचिड करतात, आजारी पडतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट दृष्ट ती निघून जाण्यामध्ये मदतही मिळत असते आणि जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळत असतं। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक शिळी भाकरी लागणार आहे किंवा तुमच्याकडे चपाती असेल तर ती लागणार आहे। बघा, कोजागिरी पौर्णिमा आहे 16 ऑक्टोबरला, तर म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी भाकरी जी किंवा चपाती तुम्ही बनवत असतील ती तुम्हाला उरवून ठेवायची आहे, कारण आपल्याला हा उपाय जो आहे तो शिळ्या भाकरीने किंवा शिळ्या चपातीनेच करायचा आहे। आता आपल्याला काय करायचं, जी भाकरी किंवा आपण जी पोळी घेणार आहेत त्यावर आपल्याला काजळाने 7 रेषा ह्या ओढून घ्यायच्यात। आता तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुलीच्या इकडे जे काळीक असते किंवा त्याला जर काजळ म्हणतात, त्या राखेच्या इकडचा जो काजळ आपल्याला बोटांवर घ्यायचा आणि त्या पोळीवर आपल्याला 7 बोटं ही ओढायची आहेत। आता तुमच्याकडे चूल नाही आहे तर तुम्हाला काय करायचं, सरळ जो आपण डोळ्यामध्ये किंवा मुलांना टिक्की लावण्यामध्ये जो काजळ वापरतो त्या काजळामध्ये आपल्याला बोट बुडवायचं आणि त्या पोळीवर किंवा भाकरीवर आपल्याला 7 रेषा ह्या ओढून घ्यायच्या आहेत। तसेच त्या पोळीवर आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकूसुद्धा ठेवायचं आहे। आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 भाकरी किंवा चपाती लागणार, तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 भाकरी किंवा चपाती ह्या लागणार आहेत। एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, मुलांना पाटावर बसवायचं, त्यांचं तोंड हे दक्षिण दिशेला नाही होणार ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आणि ही जी भाकरी आहे किंवा ही जी चपाती आहे ती आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं जसं घड्याळाचा काटा गोलाकारमध्ये फिरतो त्या रीतीने आपल्याला 7 वेळा फिरवून घ्यायची आहे। फिरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या पोळीबरोबर की ह्या भाकरीबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, वाईट नजर असेल, करणे बाधा असेल, दोष असेल, ते सर्व निघून गेलेले आहेत अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्याला 7 वेळा आपल्या मुलांच्या डोक्यावरनं गोलाकारमध्ये ही भाकरी फिरवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला ही भाकरी किंवा चपाती घेऊन जायचं आहे आणि बाहेर जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर आवर्जून त्या काळ्या कुत्र्यालाच आपल्याला ही भाकरी खायला द्यायची आहे। आता काही कारणास्तव नाही भेटला काळा कुत्रा तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही भाकरी खायला दिली तरीही चालणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, नजर दोष असेल, तो दूर होतो आणि जेव्हा मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हाच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते। हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान पासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।